तू खा. काय खाणार? चहा आणि ब्रेड अमूल बटर लावून थोड्या नंतर शेवटला. आधी जरा 2-4 ब्रेड खातो. कसं काय टोमॅटो खाता तुम्ही कळत नाही. बाय द वे गुड मॉर्निंग. आज सेकंड डे आपला दुबईमध्ये आणि पुन्हा एकदा आपण त्याच हॉटेलला आहोत आणि तिथेच न्याहारी करायला आलेलो आहोत. हे दादा एक रोज कसं काय ऑमलेट खातात मला काही कळणं झालंय. हे आपल्या बाजूचे दिल्लीवाले. सो आमच्यातल्या त्या फक्त ताई आलेत. बाकी अजून हां गुड मॉर्निंग. सो घेणार अजून भात नाही ते माझे पोटॅटो यायचे बाकी ते घेणार. डेंजर आता म्हणतात ना आयुष्य स्वतःची भाकरी स्वतः बाजूची लागतात. त्याचं जिवंत होतं. खाऊ काय नसलं काय असंच काहीतरी भाजून खाऊचं लागतं. सो आपल्याकडे अमूल असतो इथे लुरपाक असं काहीतरी आहे. बटरच आहे पण आता हे एकदा खाली पडलं की परत पलीकडच्या बाजून बाजूचा आणि त्यानंतर जाऊन नशीब चाय ठेवल्याने. सो चहासोबत मी खाऊ शकते. बाकी मेनूत काय काय आहे तुमका दाखवते. वाईज जरा महागाचं पॉट भरान दे. आत्ताच आपण बसमधून उतरलोय आणि पोचलोय एका म्युझियमसाठी आणि हा संपूर्ण आपला ग्रुप आहे. सगळ्यांची न्यारी वगैरे छान झाली. बसमध्ये सगळे इंट्रोडक्शन देत होते एकमेकांचं. मी सुद्धा दिलं आणि आपल्या चॅनलबद्दल त्यांना पण सांगितलं. सो ग्रुपमध्ये सगळे मोठमोठेले शिकलेले आहेत. प्रोफेसर आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत आणि मी त्यांना सांगितलं मी शेतकरी आणि यूट्यूबर. गाडी वो पॉश पोर्शे हीच नदी. नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ हे दुबईतून स्वागत आहे. आत्ता आपण चाललोय एका म्युझियममध्ये आणि ते म्युझियम खूप उत्कृष्ट प्रकारे बनवलं आहे. त्यामागे खूप मेहनत लागली, त्यामागे खूप जणांचं डोकं लागलं आणि असं म्युझियम बघण्यासाठी खास आपण पर्यटक म्हणून चाललो आहे. सो एका मॉलमध्ये तर आलो आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला त्या म्युझियममध्ये काय काय बघायला मिळतं आपण हे सगळं बघणार आहे आणि त्यानंतर मग आय डोंट नो आय थिंक फक्त जेवण नसेल दुपारच्या 17 मंडळी. हे ते आया म्युझियम ज्याच्या आतमध्ये आता आपण एंट्री करणार आहे. राईटने एंट्री आहे आणि लेफ्टने एक्झिट आहे. सो चला जरा वेगळं काहीतरी बघूया आयुष्यात. मैरिड जेंट्स और ये रहता है 2 ज्यादा स्टिकर्स. देयर आर इतने चेंबर्स रहते हैं, इतने चेंबर्स और ये स्टिकर्स हैं. जिस चेंबर में आप जाते हो वो देखना रहता है और वो स्टिकर आपको इसके ऊपर लाके निकाल के लगाना रहता है. ओके, इट इज फॉर जस्ट अ फन, कंपल्सरी नहीं है. अगर आपको नहीं लगाना है मत लगाइए, लगाना है लगाइए या फिर याद के तौर पे ऐसे साथ में कैरी कीजिए. दिस इज ओनली अ सोविनियर आइटम. इट इज नॉट कंपल्सरी कि आपको वो करना ही है. ओके, ये काय है? काय काय कळलं झालंय राव. वो स्टाफ बताता जाएगा. तर पहिला वाला बघितला, आता हा दुसरा वाला आहे जिथे फक्त लाईट आणि लाईट आणि लाईट आणि असं वाटतंय पॉपमध्ये आलंय. चल मजा आली. आता आपण आलोय 3ऱ्या म्युझियममध्ये आणि हे बघू शकता अशी लाईट्स वगैरे आहेत गवतावर. ही जागा तशी छोटी आहे पण ती मिररमुळे असं वाटतं की किती लांबपर्यंत गेलंय.
तर मित्रांनो हे बघताय ना, हे पाणी आहे आणि तर मित्रांनो इथे असे बबल आहेत आणि या बबलमध्ये असं चालायचंय, खेळायचंय, एन्जॉय करायचंय. ते बघा काका बघा, काका मजा करतायत काकींसोबत. इकडनं उडी मार ना, इकडनं मार उडी. Come on, Shweta. सो म्हणजे आम्ही म्युझियम मधून बाहेर तर आलोय आणि आता मॉल मध्ये शॉपिंग करतोय म्हणजे फक्त जस्ट चेक करतोय काय काय आहे. श्वेता तुला कसं वाटलं म्युझियम? मजा आली. ते मोबाईलच्या याच्यात तर खूप जास्त मजा आली बाबा. ओके, जमायला लागलं. 100 आउट ऑफ किती मार्क देशील? किती? ओके, मी 50. मॉल आणि मॉल मधला हा सगळ्यात पहिला सेक्शन परफ्यूम. आल्या खूप छान सुवास आला. पण श्वेता कुठे गेली? मॉल मधून बाहेर आलो आहे. आचारी चिकन आहे, गोवन फिश करी आहे, इथे ब्रेडचं काहीतरी आहे, शाही तुकडा म्हणतात. लोणचं आहे, पापड आहे, व्हेज मध्ये आलू गोबी, सोपी अंडी, रोट्या, लसूणची ग्रेव्ही, गोवन फिश करी, आलू गोबी आणि व्हेज अंडी. बाकी कांदा बिंदा घेतलाय. खूप भूक लागली मित्रांनो. आता आम्ही सगळे जेवू घेतलो. हिना पण काय काय व्हेजमध्ये आणलं ना. आणि हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो छान पोटभर जेवलो. त्यानंतर अर्धा पाऊण तास जो आम्हाला हॉटेलला यायला लागतो ते आमचं हॉटेल आहे. तर इथपर्यंत हे सर मी बसमध्ये छान लपकी झपकी काढली आणि आता आम्ही एका शॉपवर चाललोय. इतकं भयानक गरम होतंय ना आणि ऊन तर नुसते चटके लागतात. भात कापणीच्या वेळी पण एवढा ऊन नाही लागत आमच्याकडे. आपल्यासारखा माणूस इथं नाही राहू शकत बाई. आणि ते म्हणतात की आमच्याकडे नॉर्मल आहे. मी म्हटलं तुमका नॉर्मल असं रे, आमका नाही. चाललोय एका शॉपवर जे जनरल स्टोअर काइंड ऑफ आहे, जे हॉटेलपासून चालत एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण ते 10 मिनिटं 1 तासासारखी वाटतात तुम्हाला. आणि आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातली काही सदस्य दुबई आणि अबुधाबीमध्ये राहतात, स्थायिक आहेत. त्यांचा कॉन्टॅक्ट होतोय माझ्याशी, कॉल करतात. बघू रात्रीपर्यंत आज दोघे जण भेटायला येतील. उद्या 2 जण यायचे आहेत आणि अबुधाबीत 2 आहेत. सांगितलं तर आहे भेटूया. लेट्स सी त्यांना कसं जमतंय ते आवडली. आणि ही वेदिका आहे, गुहागरची आहे. ती पण IT इंजिनियर आहे. श्वेताची तिची कंपनी सेम असल्यामुळे त्या दोघींची गट्टी चांगली जुळली. इथे खाली बघू शकता संपूर्ण दुबई अशी रेतीतली आहे, या वाळूतलीच आहे. पण या वाळूत त्यांनी हे सगळं बनवलं आहे. सगळं मॅनमेड आहे. डेंजर. एवढी झाडं जगवली, कमाल. आपलं डीमार्ट कसं आहे तसं इथे एक डेल्टा सेंटर आहे जिथे सगळं काही मिळतं. लहानपणीच्या आमच्या याच्यावरून लय मार खाल्ले गोट्यांवरून. एवढा खेळायला जायचो ना. बघा 3.50 दराम 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 25 ते 75 रुपयाच्या 10 गोट्या. आणि आमच्या वेळी 1 रुपयाला सगळ्या मिळायच्या. हँगर, डब्बे, सगळं काय नाही असं नाही. पुरे काढूक बरं.
पावभाजीचा. तर बराच वेळ झाला फिरतोय पण असं काही खास वाव असं वाटत नाही. एकदम लोकल मार्केट कसं असतं त्या काइंड ऑफ मध्ये आहे आणि यात काही आवडेल असं वाटत पण नाही. बघू अजून 5-10 मिनटं इकडे टाइमपास करायचा आणि मग रूमवर जाऊ हरकत नाही आपण, कारण परत आपल्याला जायचं आहे डेझर्ट सफारीला. नाही खाऊ गल्ली जरा बघतोय काय उपयोगाचं दिसतं. तर मित्रांनो हॉटेलमध्ये आम्ही मस्त तासभर आराम केलाय आणि आता आपली गाडी आली. हे आमचे टूर गाईड आहेत आणि आम्ही आता चाललोय डेझर्ट सफारीला. सो तर आज आपल्याला घ्यायला आली लँड क्रूज आणि आम्ही 6 जण. ओके सो मी बसणार आहे पुढे. ऐसे राइट लेके ना उमर भाई, राइट लेके राउंड अबाउट से फिर वापस आना है इधर इसी रोड पे. मोरया. गाड्या आहेत ना दुबईमध्ये, बस रे बस, पण सगळ्या भारीतल्या गाड्या आहेत. एकही अशी लोकल गाडी दिसणार नाही तुम्हाला इथे. मंडळी आम्ही आता हॉल्ट घेतलाय. फायनली आम्ही वाळूत पोहोचलोय आणि बिंदास वाळूतनं गाड्या घालतात. टायर पण तसे आहेत म्हणा आणखी, पण इथे आल्यानंतर गाडीच्या चाकांची हवा कमी करायला लागते. एअर ॲडजस्टमेंट म्हणतात त्याला. हे बघा हवा कमी करायचं काम चालू आहे गाडीचं. जेणेकरून वाळूत गाडी फसू नये म्हणून. तर आमची डेझर्ट सफारी झाली सुरू आणि असं वाटतं आम्ही उंटावर बसलोय. मिनी डेजर्ट सफारी होएगा उसके बाद. अच्छा
तर मंडळी आता आपला संपूर्ण ग्रुपच्या गाड्या आलेल्या आहेत आणि खूप मजा आली गाडीत यार. एवढ्या वाळवंटात ते धपाधप उडून उडून गाडी चालवतात. इट्स कॉल्ड डेझर्ट सफारी आणि ड्रायव्हर पण खरंच खूप खत्री आहेत. मजा आली. आता आपला संपूर्ण ग्रुप फोटो काढेल आणि त्यानंतर वाळवंटात सनसेटचा आनंद पहिल्यांदा घेणार आहे. याच्या आधी फक्त समुद्रावर सनसेटचा आनंद घेतलेला, नदीवर घेतला, तलावावर घेतला, घरात बसून घेतलेला. वाळवंटातला नशीब पहिल्यांदा उघडलंय. चला हे पण करूया. त्यांचा पाळलेला आहे तो बिचारा. पिसा काढून ठेवल्याने असतील, त्याच्यावर पैसे कमवायचे. 20 दिरहम म्हणजे किती झाले? मग आम्ही काही ईगल सोबत फोटो वगैरे नाही काढलेत. मला ऍक्च्युअली नाही आवडलं ते. फोटो पुरता त्याच्यात डोळ्यावरचं कव्हर काढतात, परत डोळ्यावर कव्हर घालून ठेवतात. पक्षाचा पण बिझनेस करून टाकला. असं वाटतं तुला? मजा आली. मजा आली डुडुमला मजा आली है ना. आणि वाळवंट बघून काय फील होतं? छान वाटतंय. पहिल्यांदाच असं मोकळा वाळवंट बघतोय. तेव्हा तिकडे उंट चढतात. मजा आली. पण चला आता पुढचा प्रोग्रामला जाऊया. नाही आम्ही इथे सेटल. मंडळी संध्याकाळ होत आली आहे. त्या बाजूला तिकडे सनसेट होतोय आणि आम्ही आता कॉफी आणि मी कोल्ड्रिंक घेतलेत. तसं तिथे मँगो ज्यूस, ऑरेंज ज्यूस पण होता. आणि जो काही आता डान्स वगैरे शो होणार आहे तो इथे होणार आहे. आणि आमची 4 टेबल आहेत, जी आमची 24 जणांचा ग्रुप आहे त्याची. 6×24 मस्त वाटतंय. सिटिंग एरिया खूप छान आहे. आजूबाजूचा वातावरण पण खूप मस्त आहे. बघू, थोडं वेट करायला लागेल. आणि जेवण वगैरे आजचं इथेच होणार आहे. इकडे जेवून डायरेक्ट मग घरी जाणार. बरी आहे कॉफी? मी केली आहे स्वतः. हा ना. हा म्हणजे ते गरम पाणी घेऊन कॉफी मिक्स केली, साखर घातली, दूध घातलं आणि ढवळली. एक नंबर आहे. राहते इथे बरं. काय चाललं बाकी आयुष्यात? कोकणात येशी काय कधी? मालवणात पण येईल आता उंट. तू बघून देईन कोणतरी थैलीच. हा फ्रंट कमॉन. त्यांच्याकडे जायची ना. नेक्स्ट दमलो रे बिचारो. तुम्हाला गरुडावर बसायला प्रॉब्लेम झाला याच्यावर? हा हा. कसं आहे बारी? हे पहिले उंटावरनं लढाई करू कसे जायचे. एवढं टाइमपास नाही केलं तर मला वाटतं अर्धा आयुष्य उंटावरच गेला असता. ये क्या हुआ, कब हुआ, क्यों हुआ, जब हुआ. माझं चावटा पुढे कसे जाता रे? पाठीराव लाईनीत राव. तू ये कोकणात ये, तुका सांगतोय मी काय. तू कोकणात ये, तुका मागे सांगतोय. पाठीराव सांगते मार. पाठीराव. अरे याला पुढेच जायची घाई लागली. यांचा काहीतरी झोमाटा. पाठीराव याने शिकली. सो मित्रांनो, फायनली कार्यक्रम आवरलाय. सगळे आपापल्या घरात गेले आहेत. आम्ही शेवटा करत आहोत सगळीकडे. आणि असं वाटतं कुठली तरी सभा संपली आहे
आणि शेवटला आम्हीच राहलो. आता वैदाई हळूहळू जेवते. आमच्या दोघांचं झालं जेवण. आम्ही नवरा बायको जेवणाच्या बाबतीत ताटात दिलेला सगळा रंपॉट, डाळ भात छोल्याची भाजी होती, सणसणीत जेवला. आता जाऊन गाडीत बसायचा आणि हॉटेल गाठायचा, एवढाच आपला कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर जीवाक जरा आराम द्यायचो. तर मंडळी वाजलेत रात्रीचे 11:15 ते 11 आणि आता आपण पोचलोय रूममध्ये. आणि श्वेता फ्रेश व्हायला गेली आहे आणि त्यानंतर आम्ही आता झोपणार. पुरा दिवस बाहेर कसा फिरण्यात जातो काहीच समजत नाही. जेवतो ते पण जिरत नाही, मध्येच भूक लागते, मध्येच असं वाटतं अपचन झालंय, काय काहीच लक्ष देत नाही. पण मजा खूप येते. 2 दिवस संपले, पुढचे अजून 5 दिवस बाकी. मग पुन्हा एकदा आपण बॅक टू पवेलियन. उद्या आम्ही चाललोय मॉलमध्ये शॉपिंग करायला. सो उद्या सकाळी आपण एक वेगळा व्लॉग बनवू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी लाईक केलं असेल लाईक करून घ्या. चॅनल नवीन असेल तर काय करायचं भेटायचं आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.